आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकलिले ऐसे नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रस्तुत आज श्री क्षेत्र भुलेगाव ते श्री क्षेत्र पैठण दिंडीचा आजचा 6वा मुक्काम आणि 6व्या मुक्कामाची जी सेवा आहे ती माझ्याकडं आलेली आहे आणि त्या सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात, नामस्मरण घ्यायचं असलं तर आवडीने घ्यायला पाहिजे. वास्तविक पाहिलं तर आपण आवडीने घेत नाही. आपलं कसं आहे माहिती का, आपल्याकडे चालू आहे सवडीने भावे. कसं आपल्याला सवड असली तर, पण भगवंताचं नामस्मरण आवडीने घ्यायला पाहिजे. तसं पाहिलं तर एकनाथ महाराजांनी जे काही अभंग, भागवत, भावार्थ, रामायण खूप ग्रंथ केले आणि ते करत असताना सगळे आवडीने केले महाराज. आपण पाहिलं, सगळे आपण संसारी जीव आहोत. जी स्वयंपाकामध्ये सुंदर असते ना बाई, तिला त्या भाजी बनवताना काय टाकलं यशाची काय नाही, पण तिनं जर का आपली आवड त्याच्यामध्ये टाकली तर स्वयंपाक खूप छान होतो. जर साधा स्वयंपाक छान होत असेल तर माझ्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर आवडीने, तर त्याला आवडल्याशिवाय राहणार नाही. महाराजांचा जर पाहिलं, आता आपण रस्त्याने येता वेळेस भानुदास एकनाथ म्हणत चालतो असं महाराज. त्यांचे आजोबा आहेत ते, आणि सूर्यनारायण त्यांचे वडील आहेत. पण आजोबाने सांभाळ केला. एकनाथ महाराजांचा जर विचार केला, त्यांचा जन्म झाला आणि मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळं आई वडील गेले महाराज. तेच दुसरं रामायण जर पाहिलं आपण, तर त्या रामायणामध्ये सुद्धा, तुळशीदास रामायणामध्ये सुद्धा तेच झालं. पण त्याने मुलगा झाल्यानंतर त्याला उलशी नावाची जी काही दाशी होती तिच्या संग पाठवून दिलं. तिला सांगितलं, काय तुला पाहिजे ते घेऊन जा. तोही मूळ नक्षत्रावर जन्माला आले त्यावेळेस त्याला 32 दात होते तुळशीदासांना. आणखी एक पाहिलं, वाल्मिक ऋषींच्या बाबतीत जर पाहिलं, रामायणाचा विचार केला, त्यांनी सुद्धा जे नाम घेतलं, ते नाम कसं घेतलं ते जर पाहिलं तर फक्त संताची संगत झाली. किती वेळ? थोडा वेळ, जास्त नाही. किती वेळ झाली? नारद मुनी आले, आल्यानंतर समोर पाहिलं तर हा बस मारण्यासाठी काठी काय जे काय असेल तयार घेऊन होता. थांब थांब म्हणल्यानंतर नारद मुनी पहिल्यांदा आज पाहिलं वाल्या कोळ्याने. त्याने आतापर्यंत भरपूर पाहिले होते,
पण काही कसे पाहिले होते, काही प्रतिकार करणारे, मारायला लागल्यावर प्रतिकार करणारे पाहिले आणि काही भिवून पळून जाणारे पाहिले. पण हा भीतही नाही आणि काय करत नाही, प्रतिकार करत नाही. त्याने सांगितलं थांब. अरे ते म्हणे थांबायचं काय, तुझ्यासाठी चालू आहे मी. संत येतात महाराज, जीवनामध्ये महात्मे येत असतात, शोधत शोधत येतात. शिष्याला गुरुकडे जाण्याची गरज नाही. ते ज्या वेळ झाला का ते घेऊन येतात, होऊन येतात आपल्याकडं. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात, संत ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस समजून घ्यायचं आपलं भाग्य उदयाला आलं, आपल्या भाग्याचा उदय झाला. कधी समजायचं, संत आपल्याकडे आल्यानंतर. आपण तर संताकडे जातोच, जसं सवडीने मगाशी सांगितलं तसं संताकडे जाताना सुद्धा आवडीनं जायला पाहिजे. ते आले आणि वाल्या कुळांना सांगितलं, अरे बाबा मी तुझ्याच करता आलेलो आहे. त्यांनी सांगितलं जाऊ दे माझ्याच करता आले, पण तुझ्यावर काय आहे दे सगळं सगळं. माझ्याकडे काय असणार आहे, एक तंबुरा फक्त आणि माझ्या भगवंताचं नाम, बाकी माझ्याकडे काही नाही. पण तू जे काही करतो याला तुझ्या घरचे सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत का? तर त्यांनी सांगितलं हा, जे काही पाप कर्म करतो त्याच्यामध्ये घरी सहभागी आहेत का? त्यांनी म्हणजे सगळेच आहेत. सगळे आहे म्हणल्यानंतर वाल्या कोळीने थोडासा नारद मुनीने सांगितलं, अरे तू विचारून ये. ते म्हणलं हे बरं आहे तुमचं, तुझं बरं आहे. ते काही चोर होता ना तो, आपल्यासारखा थोडा होता महात्मा म्हणून तो आवाजावं घालील नाही. त्यांनी म्हणलं तुझं बरं आहे, मला घरी पाठवून तू निघून जा. ते म्हणे मी जात नाही, तू फक्त विचारून ये. महाराज त्या वाल्या कोळ्याने बांधायला काय नव्हतं, साईडचं ते पूर्वी वेल असायचे खूप लांब लांब, त्या वेलाने त्याला नारद मुनींना बांधून टाकलेलं आहे. घरी गेला, घरी गेल्यानंतर पहिले आई वडिलांना विचारलं, मी जे काही पाप कर्म करतो त्याच्यामध्ये तुमचा काही हिस्सा आहे का? त्यांनी सांगितलं, अरे बाळा तू जोपर्यंत लहान होता तोपर्यंत मी सगळं तुला करून घातलं, आत्ता म्हातारपणी माझी सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तू ते काय करायला पाहिजे, ती पूर्ण करायला पाहिजे. तुझ्या पापात पुण्यात आम्हाला काही वाटा नाही. आता त्याला वाटलं आता काय करावं, मुलं लहान आहेत. मग पत्नीकडे गेला आणि पत्नीला विचारलं, महाराज पत्नीला विचारलं, अगं मी जे काही कर्म करतो याच्यामध्ये तू वाटेदारी आहेत माझ्या पापामध्ये? तिनं सांगितलं, हे पहा, स्त्री आश्रयाला असते कोणाच्या, पहिल्यांदी जी असते बापाच्या, एकटी काही राहू शकत नाही. दुसरी असते नवऱ्याच्या, नंतर असते मुलाच्या. ती सेपरेट होऊ शकत नाही, जरी शक्ती असेल तरी, कारण ती हिंमत करत नाही. हिंमत जर केली तर आपण झाशीची राणी पाहिली हो, कोणी नसताना सुद्धा हिंमत केली. तर तिनं सांगितलं मला काही कळत नाही, कळत नाही, मी पापाच्या बरं थोडीशी ते बाहेर गेला. त्याने थोडासा विचार केला, अरे काय आहे. पण तेवढ्यात ती मोठ्याने ओरडायला लागली, ओरडायला लागली महाराज, ठण 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 बोलायला लागली. ते म्हणलं आत्ता चांगली होती ना. ते म्हणे इकडे या, मला आत्ता इंगळी डसली आणि ती यज्ञा माझ्या त्या वरती वरती सरकत आहेत. तुमच्या पाप पुण्याचं नंतर पाहू, पण ज्या माझ्या वेदना आहेत त्याच्यातल्या तुम्ही वाटून घ्या. त्यांनी सांगितलं वाटून घ्या. ते कशा वाटून घेता येतील, इंचो चावलेल्या वेदना वर चालल्या त्या वाटून कशा घेता येतील? मग तिने सांगितलं तुमच्या पापात मला कसा वाटा घेता येईल. इकडून जाताना खूप रुबाबमध्ये घरी गेला महाराज तो, आणि येता वेळेस बस तोंड बारीक करून आला. आणि आल्यानंतर नारद मुनीच्या दर्शन कसलं घेतो तर माहीत नाही दर्शन काय. नारद मुनीला सांगितलं मला माफ करा महाराज, आता तुम्ही सांगता तसं. त्यांनी सांगितलं मग तू असं कर, काय घे, नाम घे. त्यांनी सांगितलं नाम घ्यायचं, पण कसं नाम घ्यायचं? ते म्हणे राम राम म्हण. त्याने सांगितलं मला तुम्ही मारा मारा म्हणायचं सांगा, मारा मारा. आत्तापर्यंत मी काय केलं तर फक्त मारा माराच केलंय. शास्त्राप्रमाणे 14 पहिले तिवडेचा बैल धरून आपण खळं लावायचो ना, 12 बैल किंवा 14 बैलाचं असं ते रिंगाण जेवढं व्हायचं तेवढ्याले रांजण होते म्हणलंय. वाचण्यात नाही गेलं, ऐकू आहे. ते फिरत होते असे किती रांजण,
14. बरं कोणचे मारले ते म्हणे ब्राह्मणच मारले. आता एवढे ब्राह्मण आहेत का नाही मला माहीत नाही, पण मला तिकडं जायचं नाही महाराज. हां त्याने सांगितलं मरा मरा. हां ते म्हणे चालेल. हे पहा, हां महात्म्याने जे काही सांगितलं त्याप्रमाणे जर आपण ऐकलो ना तर काही अडचण येत नाही. एक दृष्टांत असतं म्हणून सांगतो. एक गावामध्ये एक महात्मे आले, त्यांना काही त्यांनी गुरु वगैरे केलेलाच नव्हता महाराज. आणि ते मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये आल्यानंतर सगळे लोक जायचे, पाया पडायचे, सगळं दररोज नित्यनेम होतं. एक मेंढपाळ आला आणि त्याला वाटलं चला आपण महाराजांना भेटू आणि त्यांना सांगू बा मला काहीतरी मंत्र वगैरे द्या. हा मेंढपाळ तिथं गेला, कुणाकडं त्या महाराजांकडे गेला आणि त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला काहीतरी मंत्र वगैरे द्या, मी जपत चालेल. त्याने सांगितलं अरे तू काय करतो पण आता तुला मंत्र द्यायचं म्हणजे तुला जमेल का? ते मला जमेल ना. ते म्हणलं आता हे काय खुराक झाला, मलाच मंत्र माहीत नाही, याला काय मंत्र देऊ? हां हां बाबा कसे होते ते वेशधारी होते. हां त्यांनी सांगितलं मग काय आणलेलं तो? त्यांनी सांगितलं वांग आणि भाकर आहे बांधलेली. मग त्यांनी सांगितलं तुला मंत्र देतो आजपासून. त्यांनी म्हणले काय मंत्र देतो? ते म्हणलं फक्त तू एक जपायचं. काय जपायचं? अर्धी भाकर वांग. काय जपायचं मंत्र? अर्धी भाकर वांग. हां तो ते मेंढपाळ जपत असताना, मेंढ्या सांभाळीत असताना अर्धी भाकर वांग, अर्धी भाकर वांग, ते वाडा झाडताना सुद्धा तोच नाम जप. 1 वर्ष झालं आणि वर्षानंतर परत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ते महात्मे परत तिथं आले. त्या मेंढपाळाच्या हिशोबाने ते महात्मेच नव्ह, ते परत आले आणि त्याला वाटलं आता महात्म्याला आपल्या घरी जेवायला बोलायला पाहिजे. पण जे मंदिर होतं ते गावाच्या साईडला होतं. गावाच्या बाहेर याचे मेंढपाळाचा जो काही होता वाडा तो साईडला होता. आणि त्या दिवशी खूप पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळं पूर आलेला होता नदीला. पण आता जायला पाहिजे आपण तिकडं. मग त्याने विचार केला कसं करायला पाहिजे. पण आपल्याला एक मंत्र दिलेला आहे. काय मंत्र दिला आहे? आणि त्यांनी सांगितलं ह्या मंत्रावर तू तरून जाशील. ते म्हणे जर का सागर तरून जाईल तर ह्या आपलं नदी किती काय. मग त्याने घोंगडी काढली, आपल्या खांद्यावरची घोंगडी काढली आणि पाण्यावर टाकली आणि उडी मारली तिच्यावर. बसला असा आणि चालला अर्धी भाकर वांग म्हणत पलीकडल्या कडाला गेला. महाराजाला भेटला. महाराजांनी विचारलं अरे तू भिजला बी नाही, इकडं कसा आला? म्हणजे महाराज तुम्ही दिले मंत्रावर आला. असा जो मंत्र आहे महाराजांना नंतर सांगितलं कसं आला. त्यांनी सांगितलं काय नाही, तुम्ही सांगितलेला मंत्र जपत जपत त्या घोंगडीवर बसून इकडं आलं, मी काय भिजलो वगैरे नाही. मंत्र कसा जपला होता मला काय सांगायचं, आवडीने भावे. काय सांगितलं महात्म्याने? जो मंत्र दिला कसा घेतला, आवडीने जपला, त्याच्यामुळं तो तरुण आला. तो काही मंत्र आहे का? नाही. पण नारद मुनीने सांगितलं तुला काय येतं? ते म्हणे मला फक्त मरा मरा म्हणता येतं, बाकी काही येत नाही. ते म्हणे मरा मरा म्हण. काय म्हण? मरा 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 म्हणता म्हणता राम राम झाला महाराज. फक्त आपण आवडीने घ्यायला पाहिजे. इकडं पाहिलं थोडं आपण पैठणमध्ये आता यायला पाहिजे, कारण त्याचसाठी चालू आहे आपण ना. एकनाथ महाराजांकडे यायला पाहिजे. एकनाथ महाराज विचार केला तर त्यांना शांती ब्रह्म म्हटलेलं आहे. कोणाला? एकनाथ महाराजांना. खूप शांत स्वभावाचे. बरेचसे आपण त्यांचे सगळ्यांनीच ऐकलेले आहेत दृष्टांत. तो यववन चुकला, एक ब्राह्मण त्या जी काही पत्नी आहे गिरिजा तिच्या पाठीवर जाऊन बसला तरी राग आला नाही. महाराज एक दिवस असंच झालं. महाराजांना त्याने गिरिजा ज्या माई होत्या त्या दररोज दर सोमवारी, आज सोमवारच आहे काय, उद्या आहे सोमवार ना का आज आहे, दर सोमवारी ते महादेवाला जायचे महाराज. सोमवार धरल्यानंतर कुठं जायचे? संध्याकाळी महादेवाला जायचे. पण त्यावेळेस महादेवाचं मंदिर नदीच्या किनारेच असतात. ते पलीकडल्या साईडला होतं. आता त्या साईडला असल्यामुळं पूर आलेला आहे गंगेला. पूर आलेला आहे इथल्या. आणि ते पूर खूप दोन्ही थडी भरून चाललेला आहे. आता काय करायला पाहिजे? आणि हिचा नेम होता
महादेवाच्या मंदिरात गेल्याशिवाय काय करायचं नाही, उपवास सोडायचा नाही. हां, नेम करायला पाहिजे. माऊली सांगतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. महाराज गिरजा काकी आल्या आणि त्याने सांगितलं, अहो तुम्ही काहीतरी करा, मला तिकडं जायचं आहे. कुठं जायचं? पैल तीरावर जायचं, तुम्ही काहीतरी सांगा. अरे म्हणे काही नाही, जा तू सांग गंगेला, मी माझे पती ब्रह्मचारी असतील तर मला जाण्यासाठी वाट देशील. ला काय नाही, एकच्या डोक्यामध्ये एकच होतं, काकीच्या का आत्ता मला दर्शन घेऊन यायचं, नंतर उपास सोडायचा. इकडून गेली, तिथे गेल्यानंतर गंगेला सांगितलं, माझे पती जर का संन्याशी असतील, काय असतील, संन्याशी असतील तर मला तो रस्ता दे. हां, दोन्हीकडे गंगा थांबले गेले रथमधून. काकी गेल्या, दर्शन घेतलं, परत ह्या तीरापर्यंत येऊस तर काही नाही. पण ह्या तीरावर आल्यावर आठवलं, अरे आपले मालक काय म्हणले, जर का संन्याशी असतील तर मग हा हरिपटणी. बरं, दोघंच होते. आणि त्यांनी आल्यानंतर, तिकडून आल्यानंतर विचारलं, का हो तुम्ही मला जाता वेळेस काय म्हणलंय? आणि तिथं गेल्यावर गंगेने सुद्धा मला जाण्यासाठी रस्ता तयार करून दिला. हे असं कसं घडलं? तर एकनाथ महाराज सांगतात, गिरजे, अगं ज्यांनी आपली पत्नी सोडता बाकीच्या स्त्रियाला रुक्मिणी माते समान मानलेला आहे, तो संन्याशी. संन्याशी कसा आहे, त्याला काय म्हणावं? संन्याशी म्हणावं. आपली पत्नी सोडता दुसरीकडे जर का रुक्मिणी माते समान सगळ्याला मानत असेल, आणि मी तसा मानतो म्हणून मी काय आहे, संन्यासी आहे. बऱ्याच दिवस झाले आपल्या एकनाथ महाराज जे येणार त्यांना दररोज माझ्या पांडुरंगाला कशाचं नैवेद्य होता, पोळीचा नैवेद्य होता महाराज. आणि जे येतील त्यांना सुद्धा पोळ्याचं जेवण. बरं, दोन्ही टाईम. आपल्याकडे दिवाळीच्या दिवशी पोळी, दुसऱ्या दिवशी पोळी झाली तर मग काही जमतच नाही. आपण भगवंताला दररोज पोळीचा निबंध. त्यांच्याकडे एक आले आणि ते गावबासारखेच, ते काही काम करत नव्हते. त्यांनी विचारलं, काय करायचं? मला काही बाकी येत नाही. त्यांनी सांगितलं, तो फक्त एक कर, जे दिसलं त्याला काय कर, दंडवत घालायचं. काय करायचं? दंडवत घालायचं महाराज, काही करायचं नाही. पैठणमध्ये त्याने चालू ठेवलं दंडवत घालायचं. आणि दंडवत घालायचं ज्यावेळेस चालू ठेवलं ना, हे करता करता जेवण करायचं. कोणी दिसलं की त्याला दंडवत, झाड दिसलं तरी दंडवत, खांब दिसला तरी दंडवत. ह्या सगळ्या गोष्टी तो नित्यनेमानं करत होता. 12 वर्ष झाली. 12 वर्षानंतर जे काही त्यांच्या साईडचे जे होते ना कुटील, त्यांनी सांगितलं, एक गाढव मरून पडलेलं आहे साईडला. त्यांनी सांगितलं, अरे त्याला दंडवत घाल. त्याला दंडवत घातलं महाराज. आणि त्याला दंडवत घातल्या घातल्या ते गाढव उठून चालायला लागलं. यांनी पाहिलं, यांनी सगळ्यांनी पाहिलं. कोणी जे कुटील होते ना, त्यांनी म्हणे काय चमत्कार. मग काही झालं का त्याला सांगायचे, कुत्रं मेलं तरी दंडवत घाल त्याला, ते उठायचं. हे एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं, हे सृष्टीच्या विरोधात जात आहे. ह्यावेळेस काय करायला पाहिजे, तू आता थांब आणि तू समाधी घे. त्या दंडवत महाराजांनी समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतर यांचा नेम होता पंढरपूरला जाण्याचा. ते पंढरपूरला त्यांची समाधी झाली आणि पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पाठीमागं जे होते ना, त्यांनी सांगितलं, अहो त्यांनी खून केला. कोणी? ते एकनाथने खून केला म्हणे, पळून गेलाय तो. कुठे गेला म्हणे, पंढरपूर शिवाय जातोय कुठं तो? इथनं महाराज पोलीस पकडण्यासाठी गेले. त्यावेळेस गेले तर तिथं एकनाथ महाराजांचा बस नेम होता ना, तिथं गेल्यानंतर काय करायला पाहिजे, चंद्रभागेमध्ये त्या गंगेचं स्नान करायला पाहिजे. स्नान वगैरे केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेत असताना हे पोलीसवाले
तिथं जाऊन त्या काय ती म्हणे एकनाथ हां महाराज कोण म्हणतंय हो हां हे पोलीसवाले गेले त्यांना पकडलं त्यांनी सांगितलं मी काहीच केलं नाही हो त्याने समाधी घेतली त्याच्यात माझा काही दोष नाही मी फक्त सांगितलं त्याने समाधी घेतली नाही म्हणे तुम्ही खून केला ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं त्याने मी काही करत नाही आणि जे काही होत असेल ते त्याच्या कर्मानुसार होतं मी त्याच्यामध्ये काही करत नाही हे ऐकल्यानंतर ते जे काही कुटील होते ना त्यांना पकडूनच द्यायचं होतं हां तिथं पुंडलिकाच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे त्यांनी सांगितलं काहीच होत नाही ना मग तो जो नंदी आहे ना समोर मग त्याच्याकडे जा आणि त्याला कशाचा आहे दगडाचा नंदी आहे हां मग ते घास खाईल का म्हणे कर्म आहे ना जो तो आपला कर्म करतो तुझं कर्म करून दाखव त्याला घास खाईल का तो तुम्ही का खाणार नाही म्हणल्यानंतर यांना तर तेच हवं होतं त्याने ते पेंडे विकणार असतात ना चंद्रभागेमध्ये त्यांनी पेंडे आणल्या आणि ती पेंडी घेऊन त्याच्या समोर गेले महाराज नंदीच्या समोर गेले आणि समोर गेल्यानंतर तो नंदी फिरला आत्ता मी पंढरपूरला गेलो तर तो नंदी फिरलेला आहे पूर्वेकडे तोंड केलं त्याने तो चारा खाल्ला आणि चारा खाल्ल्याला पाहिल्यानंतर हे जे होते ना बाकीचे जे पोलीसवाले त्यांनी हां चमत्काराला नमस्कार आहे महाराज म्हणून त्याने दर्शन वगैरे घेतलं महाराजांना सोडून दिलं अरे त्यांना काय कमी काय होतं कारण घरामध्ये पंढरीचं दैवत नांदत होतं किती वर्ष तर 36 वर्ष तिथं काय कमी आहे आता पंचमी झाली महाराज परवा त्यावेळेस आपल्या मुलीसाठी तुकाराम महाराज वैकुंठावर आले मला स्वामीजींनी सांगितलं मी वाचलेलं नाही परत काय होतं कोणीतरी विचारणार त्याच्या आधी सांगून टाकावं मला स्वामीजींच्या मुखातून ऐकलेलं आहे तर ती पंचमीच्या दिवशी परत आले आपल्या मुलीसाठी आणि मुलीसाठी आल्यानंतर हां ते गेलेले माहीत नव्हतं तिला ती माळीन जी आहे ना दररोज जायची काही भाजीपाला घेऊन पण तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले भिजीला आणि ती 2 दिवस गेले नाही ते ज्यावेळेस गेली त्यावेळेस सांगितलं त्याने तर असं करता असं झालं म्हणे ते वैकुंठाला गेले तुझे वडील त्याच्यामुळं मी नाही आले 2 दिवस ती म्हणले मला का विचारून नाही गेले म्हणून ते ती म्हणली ते येत नाही तोपर्यंत मी काही करत नाही खाणार नाही काय नाही तुकाराम महाराज तिच्यासाठी आले महाराज आल्यानंतर त्यांनी विचारलं काय करू तर त्यांनी शेवायचा भात केला काय केलं शेवायचा भात केला आणि शेवायच्या भातावर त्यांनी सांगितलं अगं भागीरथी का गंगू असं काहीतरी नाव आहे त्या मुलीचं दोन्हीतलं आहे का भागीरथी हां तिने सांगितलं अगं भागीरथी याच्यावर दूध नाही का शेवयाचा भात खायचा असलं त्याला दूध तुपाशिवाय काही खाता येत नाही महाराज काय पाहिजे दूध आहे काय विचारलं त्यांनी सांगितलं नाही मी पाहते इकडं तिकडं वडील परत आले म्हणून तिने बऱ्याच ठिकाणी पाहिलं महाराज दूध मिळालं नाही आणि त्यांनी सुद्धा त्यावेळेस दगडाच्या नंदीचं काय काढलं दूध काढलं तर तो जो भाग आहे ना आत्ता ही पंचमीच्या दिवशी त्यांच्या त्या भागीरथीच्या गावामध्ये शेवायाचा प्रसाद करतात जो कोणी येतील ना त्यांना काय करतात शेवायाचा प्रसाद करतात हे महात्म्याचं मला सांगायचं वर्णन बाकी काही सांगायचं नाही त्यांनी जर का दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि मग प्रसाद घेतला महाराज इकडं एकनाथ महाराजाची कीर्ती हळूहळू सगळीकडे पसरायला लागली इथले आत्ता दासोपंत एक दिवस ते आणि दत्त महाराज सोंगट्या खेळत होते दासोपंताच्या तिथं गेले आहे एकनाथ महाराज गेले तिथं आणि एकनाथ महाराजाला पाहिल्या दत्त उठून सोंगट्या खेळत होते ना निघून गेले दासोपंताला राग आला अरे मी एवढा मोठा माणूस माझ्याबरोबर कोण सोंगट्या खेळतंय दत्त सोंगट्या खेळतात पण हे काही याचं तोंड पाहिलं दत्त निघून गेले तसं झालं का महाराज नाही
शास्त्रामध्ये मी वाचलंय, दत्त चोपदारी करी. पुढं एकनाथ महाराजांच्या घरी दत्त काय करत होते? चोपदारी करत होते. आणि पांडुरंग पाणी भरत होते. त्यांनी पाहिलं आणि ते निघून गेले, काहीच बोलले नाही. त्याला लय राग आला, कारण आमचा डाव पूर्ण होऊन दिला नाही आणि याचं तोंड पाहिल्यामुळं निघून गेले. निघून गेल्यानंतर दासोपंत थोडे खवळले आणि खवळल्यानंतर त्यांना वाटलं हे काय गरीबच आहे, चला म्हणे. तो परत येऊ नको म्हणे. त्याने म्हणे नाही तुम्ही या आमच्या घरी. त्यावेळेस गेले होते एक दिवस. त्या दिवशी ऐकलं मी त्यांच्याच कुठंतरी कीर्तनामध्येच ऐकलं, त्यांनी त्यांच्यावर कर्ज झालं महाराज. हे सगळं होत असताना, कारण संत काय कसे आहेत? संत उदार 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 आहेत. कोणी आले तर काही ती सगळी चोपडी कोणाकडे होते? हिशोब सुद्धा पाहिजे. कोण? पांडुरंगच हिशोब पाहिजे तिथं. ते हिशोब पाहता वेळेस त्यांच्या लक्षात आलं आपल्याकडे काही शिल्लक नाही कोशागारामध्ये. मग त्यांनी सांगितलं आता काय करायला पाहिजे. त्यांच्याकडे ते दासोपंताकडे गेले होते. कशासाठी? पैसे घेण्यासाठी गेले होते. 700 रुपये घेण्यासाठी गेले. किती? 700 रुपये घेतले आणि इकडं आले. इकडं आले, इकडं सगळं व्यवस्थित चालू झालं. आणि त्यांना कोणतरी जाऊन सांगितलं तुमचे पैसे आता काही मिळणे नाही. कुठून देईल तो? त्यांना ते कळल्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजाला तगादा केला. आणि तगादा केल्यानंतर सांगितलं एकनाथ महाराजांना, अरे तू माझे पैसे दे. ते म्हणलं मी देईन हो तुमचे पैसे ना, तुमचे पैसे मी बुडवणार नाही, सगळे पैसे बरोबर देईल. त्यांनी सांगितलं जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत तू शपथ घे का तू अन्न घेणार नाही. काय घे? शपथ घे तू अन्न घेणार नाही. आणि एकनाथ महाराज म्हणले ठीक आहे, तुम्ही फक्त अन्नाचंच विचारताय ना, तर मी पाणी सुद्धा घेणार नाही म्हणे. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण जेवलं नाही? एकनाथ महाराज जेवले नाही. मग एकनाथ महाराज जेवले नाही याचा अर्थ तिथं राबणारे श्रीखंड्या किंवा भगवंत ते जेवतील का? भगवंताचा एक नियम आहे महाराज, सृष्टीवरचे सगळ्यांना जेवू घातल्याशिवाय ते जेवत नाही. आणि इथं तर आपले भक्त जवळचे त्यांनी जर का अन्न घेतलं नसेल कसं शक्य आहे? रात्री 12 वाजता मस्त गळ्यामध्ये घुंगडी धोतर वारकऱ्याचं, घुंगडीला काय तर वर घुंगरं लावलेले, खणखण वाजत वाजत गेलेच सावकाराच्या दारात ठण ठण. एवढ्या रात्री कोण आलंय? दरवाजा उघडला, काय काम आहे? काय नाही म्हणे, तो तुमचे जे पैसे घेतलेले आहेत ना ते रिसीट करून द्या, हे सगळे पैसे मोजून घ्या महाराज. रात्री 12 वाजता जाऊन त्याचे सगळे पैसे दिले. आणि दिल्यानंतर रिसीट बनवून घेतली त्याच्याकडून पावती, पैसे पोचले म्हणून. आणि ती पावती आणून दररोज एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी वाचायचा पाठ करायचे महाराज. त्यांनी आणली पावती आणि कशामध्ये ठेवली? काय करणार नाही भगवंत. कशामध्ये ठेवली तर ज्ञानेश्वरीमध्ये जिथं वाचतात ना ते आपण दोरी ठेवतो तिथं ठेवली. आणि ठेवल्यानंतर बस काम संपलं त्यांचं. पण तिकडं त्या सावकाराच्या बायकोने सांगितलं तुम्हाला काही कळतं का? त्यांना शपथ घातली तुम्ही आणि ते सकाळपासून जेवले नाही आणि त्याचा माणसाने लगेच आणून पैसे दिले म्हणे, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा त्यांच्याकडं, त्यांची माफी मागा, नाहीतर आपलं काहीतरी बरं वाईट होईल म्हणे. ते बोलत नाही पण काही होऊ शकतं. संत महात्मे बोलत नाही पण त्यांच्या विरोधात गेल्यानंतर घातली या भय नरका जाणे. तो का म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. नरकाला जाता म्हणे तुम्ही, नाहीतर जा. रात्री ते तिथं गेले, तिने वाजवली कडी. कोणाची? माझ्या एकनाथ महाराजांची कडी वाजवली आणि आतमध्ये घेऊन पाय धरले. म्हणजे महाराज तुम्ही एवढ्या रात्री काय, सकाळी दिले असते तरी चाललं असतं ना. त्यांनी सांगितलं मी पैसे नाही दिले. काय नाही दिले म्हणे, तुमच्या
चिठ्ठी सुद्धा दिली म्हणे त्याने. एकनाथ महाराज यांच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज, अरे भगवंत माझ्यासाठी एवढं सगळं करतो, मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि ते धारा लागल्यानंतर आपली ज्ञानेश्वरी जे काय आहे, त्यांना दुःख झालं. भगवंताने हे सगळं कार्य केलं. त्याने ज्ञानेश्वरी घेतली समोर पाठ पडण्यासाठी, उघडली तर त्याच्यात ती पावती होती. करीन तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुम्ही शुद्धतेने जर का कार्य करत राहिले तर कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. महाराज, एकनाथ महाराजांचे बरेचसे एक दिवस दररोज ते आपले खालच्या आळीचे जे आहेत ना, त्यांना घेऊन कथा कीर्तन करायचे, तिकडे जायचे. आणि त्याचा राग यायचा कोणाला? जो मुलगा आहे ना आपला हरी पंडित, कारण ते पंडित होते ना, हरी पंडित होऊन आलं होतं तिकडे जाऊन काशीला. त्यांना राग यायचा इकडे तिकडे गेल्यामुळं. हरी पंडिताला त्यांनी सांगितलं, अरे बाबा, आज आपल्या इथं आहे, आपल्याला इथं ना, इथं आहे आपल्या सगळ्यांना. ते म्हणे, माझा आज संकल्प आहे का 100 माणसांना जीव घालायचं, आणि ते बाहेरचे पाहिजे, गावातल्या बाहेरचे. म्हणजे आता गावाच्या बाहेरचे ठीक आहे, गावातले असते तर आणता येतात ना, पण गावाच्या बाहेरचे पाहिजे म्हणलं काय करावं? ते म्हणे, मग जा म्हणे तिथं, पहा कोणी शोधतंय का. ते गेल्यानंतर पाहिलं तर एक होतंय देवळामध्ये महात्मे झोपलेले होते. झोपलेले असल्यानंतर त्यांनी सांगितलं, ओ उठा, चला आमच्या इकडे भोजनाला. ते म्हणे, चला मग काय. त्याने आपलं कमांडोलं घेतलं, निघाले. अंगावर जे काही होतं ते टाकलं आणि निघाले. निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं, ओ हे काय प्रकार आहे, तुम्ही लगेच निघाले, उठले लगेच, आंघोळ नाही, काय नाही, काय नाही, उठले चालले कुठं तुम्ही? ते म्हणे, मी आंघोळ केली ना. काय केली? आंघोळ केली. ते म्हणे, कुठं आंघोळ केली? माझ्या समोर उठले तुम्ही आत्ता. आंघोळ कधी झाली तुमची? ते म्हणे, मी गुरु गंगेमध्ये आंघोळ केली. कुठं केली? गुरु गंगेमध्ये आंघोळ केली. आता हे पंडित असल्यामुळं पंडित कोणाला म्हणावं? जे सोपं असेल, जे अवघड करून सांगतात ना, सोपी गोष्ट अवघड करून सांगतात, त्याला काय म्हणावं? पंडित म्हणावं. आणि अवघड गोष्ट सोपे करून सांगतात, त्यांना संत म्हणावं. हे झाल्यानंतर ते गेले. गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या तिथं आणखीन बाकीचे बसले होते प्रसादासाठी बोलवलेले. ते बसले सगळ्यांना हरिपंडितांनी मग तांबे दिले हात धुण्यासाठी आहे ना, प्रत्येकाला तांबे ठेवले. फक्त ह्या महाराजांसमोर तांब्या ठेवला नाही हो, म्हणजे जे आणले होते ना मंदिरामधून, त्यांनी सांगितलं, अरे हरी, अरे त्यांना ठेव ना तांब्या. सगळ्यांना ठेवले, त्यांना का? ते म्हणे, ते जर का गुरु गंगेमध्ये जर का स्नान करत असतील तर त्यांना पाणी द्यायची काय गरज आहे हात धुण्यासाठी? ते आपले करतील ना. त्या महाराजाने ठीक आहे म्हणे, काही अडचण नाही. त्यांनी फक्त अशी एक जट काढली, पुढं घेतली, अशी तोडली, फक्त तोडली, आपले हात धुतले. कशाने? जटाच्या पाण्याने हात धुतले. हात धुतल्यानंतर बस, हात धुवून झाल्यानंतर त्यांनी पाहिलं, हे काय भानगड आहे. आणि त्या दिवशी एक 100 लोक जेव घालायचे होते, पण त्यांच्याकडं बाहेरचे कमी होते. सगळे जेवायला बसल्यानंतर ते जेवण वगैरे झालं आणि त्यांनी हरिपंडिताला सांगितलं, ते पंतरावळे उचल बाबा. जेवढे कमी होते ते पंतरावळे उचलायचे, जे महाराजाला घेऊन आले होते ना, ते पंतरावळे उचलायच्या वेळेस ते उचलायचे आणि साईडला ठेवायचे, खाली पंतरवळी तशीच. कशी खरकाटी पंतरवळी तिथं समोर तशीच. आणि त्या दिवशी त्या हरिपंडिताला आपल्या वडिलाची काय लेवल आहे, ते कुठं पोहोचलेले आहेत हे कळालं. आपण बी सगळ्यांनी आपल्या डायऱ्या उचकून पाहायला पाहिजे. महाराज, आपण कुठल्या लेवलपर्यंत पोहोचलो. प्रत्येकाने आपली दररोजची, मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता, जो जैसा कर्म करेगा वैसा ही फल पाता.
माझ्या ज्या मालकाच्या दुकानात सगळ्यांचे खातं आहेत आपले. हां, आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पयात नाही. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं 14 कॅमेरे लावलेले आहेत आपल्यावर. किती? 14 कॅमेरे लावलेले आहेत. आणि ते कॅमेरे सगळे, हां इथं 2 आहेत, बाकी सगळेच 5 आहेत अशा. वरून तो दररोज सकाळी इकडून इकडे जातो, तो एक कॅमेरा आहे, संध्याकाळचा कॅमेरा, असे 14 कॅमेरे आपल्यावर सोडलेले आहेत. आणि हे 14 कॅमेरे लक्ष ठेवून आहेत आपण काय करतो. हां, पण आपण त्याचा विचारच केला नाही महाराज. हां, आपल्याला फक्त एक माहिती आहे, आपल्याला काही घेणं नाही. आता मला जे सांगितलं टाईम त्याच्यात फक्त 5च मिनटं राहिलेली आहेत आणि मी 6वा मिनटं घेणार नाही. हां, त्यांनी जे मला सांगितलं 45 मिनटं ना, अर्धा तास बस बस का मग? हां, घरी आता हां, तर आपण एकनाथ महाराजांसाठी म्हणजे जे प्रवचनासाठी जो अभंग घेतला होता, आवडीने भावे हरिनाम घेसी, त्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांना हेच सांगायचं असेल, असंच सांगायचं असेल असा माझा अट्टहास नाही. झालेली सेवा त्या भगवंताच्या, माझ्या सद्गुरूच्या एकनाथ महाराजाच्या आणि तुम्ही सर्व संत माईबापाच्या चरणावर अर्पण करून वाणीला इथं विराम देतो.